15 ऑगस्ट 1947 भारतासाठी ती एक नवीन पहाट होती. 200 वर्षाची ब्रिटिश गुलामी संपली होती आणि लाल किल्ल्यावरून तिरंगा अभिमानाने फडकत होता. संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा महाउत्सव सुरू होता. पण भारताच्या नकाशावर अशा दोन जागा होत्या जिथे स्वातंत्र्याचा सूर्य अजूनही उगवला नव्हता. दक्षिण भारताच्या मध्यभागी वसलेले ब्रिटनपेक्षाही मोठे असणारे महाबलाढ्य हैदराबाद संस्थान आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला तब्बल 450 वर्षापासून पोर्तुगीजांच्या दावणीला बांधलेला गोवा. संपूर्ण देश स्वतंत्र झाला असताना या दोन भागातील जनतेला स्वातंत्र्यासाठी रक्ताचे पाट का व्हावे लागले? हैदराबादच्या निजामाने भारताच्या पोटात स्वतःचा स्वतंत्र देश बनवण्याचा कट कसा रचला होता आणि पोर्तुगीजांनी गोव्यावरचा ताबा सोडण्यास का नकार दिला? सरदार वल्लभभाई पटेलांचे ऑपरेशन पोलो आणि भारतीय लष्करांचे ऑपरेशन विजय. आज आपण पाहणार आहोत अखंडतेची ती थरारक सत्यकथा. नमस्कार, माझं नाव आहे आकाश आणि तुमचं माहिती विश्व चॅनल मध्ये स्वागत आहे. 1947 मध्ये भारत स्वतंत्र होत असताना संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा पर्याय देण्यात आला होता. हैदराबादचा 7वा निजाम मीर उस्मान अली खान हा त्या काळात जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून मानला जायचा. हैदराबादचे क्षेत्रफळ सुमारे 82,000 चौरस मैल होते, म्हणजे संपूर्ण इंग्लंड आणि स्कॉटलंड पेक्षाही मोठे. या संस्थानाची 85% जनता हिंदू होती तर राज्यकर्ता मुस्लिम होता. निजामाचे स्वप्न होते हैदराबादला संपूर्ण स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र बनवणे किंवा पाकिस्तानची हातमिळवणी करणे. हैदराबाद एक असा कॅन्सर आहे ज्याचे ऑपरेशन वेळेत केले नाही तर संपूर्ण भारत नष्ट होईल. निजामाच्या या महत्वाकांक्षेला खत पाणी घातले ते मीर कासिम रिझवी नावाच्या एका धर्मांध नेत्याने. त्याने मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन या माध्यमातून रजाकार नावाची एक क्रूर आणि हिंसक खासगी सेना उभा केली. सुमारे 1.5 ते 2 लाख शस्त्रधारी रजाकारी रस्त्यावर उतरले. रजाकारांनी संपूर्ण हैदराबाद संस्थानात, विशेषतः आजच्या मराठवाड्यात आणि तेलंगणा भागात अमानुष अत्याचार सुरू केले. गावच्या गावे जाळली गेली. निरपराध नागरिकांची हत्या करण्यात आली. या अत्याचाराविरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे आणि हजारो तरुणांनी भूमिगत लढा सुरू केला. कम्युनिस्टांनी तेलंगणात सशस्त्र लढा उभारला तर महाराष्ट्रात तरुणांनी सीमावर्ती भागात शिबिरे लावून निजामाच्या ठाण्यावर हल्ले चढवले. सप्टेंबर 1948 मध्ये सरदार पटेलांच्या संयमाचा बांध फुटला. या मोहिमेला नाव दिले गेले ऑपरेशन पोलो. 13 सप्टेंबर 1948 च्या पहाटे 4:30 वाजता मेजर जनरल N.A. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने चारही बाजूने हैदराबाद संस्थानात प्रवेश केला. भारतीय लष्कराचे रणगाडे वेगाने पुढे सरकले. आधुनिक लष्करापुढे रजाकाराचे अवसान गळाले. अवघ्या 108 तासात म्हणजे 4.5 दिवसात निजामाची सेना पूर्णपणे शरण आली. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणागती पत्करली. कासिम रिझवीला अटक झाली आणि हैदराबादच्या संस्थानावर भारताचा तिरंगा डौलाने फडकला. मराठवाड्यात आजही 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून अभिमानाने साजरा केला जातो. हैदराबाद भारतात विलीन झाले, पण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अजूनही पारतंत्र्याचा अंधकार पसरलेला होता. गोव्यावर ब्रिटिशांचे नाही तर पोर्तुगीजांचे राज्य होते. वास्को द गामा 1948 मध्ये भारतात आला आणि 1510 मध्ये अल्फोन्सा दी अल्बुकर्कने गोव्यावर ताबा मिळवला. म्हणजे मुघल साम्राज्य सुरू होण्याआधी पासूनच पोर्तुगीज गोव्यात ठाण बांधून बसले होते. तब्बल 451 वर्ष गोव्यावर पोर्तुगीजांची जुलमी सत्ता राहिली. 1946 मध्ये थोर समाजवादी नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोव्यात जाऊन पोर्तुगीज हुकुमशाही विरुद्ध नागरी हक्काचे आंदोलन छेडले. 18 जून 1946 रोजी त्यांनी मडगाव मध्ये बंदी हुकूम मोडून सभा घेतली. 1947 नंतर पोर्तुगालचा हुकुमशाह सालाझार याने उद्धटपणे जाहीर केले, गोवा ही भारताची जमीन नसून पोर्तुगालचा अविभाज्य परदेशी प्रांत आहे. याविरुद्ध 2 मार्गांनी लढा सुरू झाला. पहिला सत्याग्रह मार्ग. नानासाहेब गोरे, सेनापती बापट, मधुल हिमे, जगन्नाथराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली हजारो निशस्त्र सत्याग्रहींनी गोव्यात प्रवेश केला. पोर्तुगीज त्यांच्यावर अमानुष गोळीबार केला आणि दुसरा सशस्त्र क्रांती आझाद गोमंतक दलाच्या क्रांतिकारी गनिमी काव्याने पोर्तुगीज ठाण्यावर हल्ले चढवले. पंडित नेहरूंनी सुरुवातीला 14 वर्षे शांततेने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, पण पोर्तुगीजांची अरेरावी वाढतच चालली होती. शेवटी भारताने लष्करी कारवाईचा निर्णय घेतला. ऑपरेशन विजय. 18 डिसेंबर 1961 रोजी भारतीय भूदल, नौदल आणि हवाई दलाने गोव्यावर तिहेरी हल्ला चढवला. हवाई दलाने डाबोलियम विमानतळावर बॉम्बफेक करून पोर्तुगीजांचे दळणवळण तोडले. नौदलाने समुद्रात पोर्तुगीजांच्या युद्धनौका
अल्बुकर्क उद्ध्वस्त केली. अवघ्या 36 तासात पोर्तुगीज गव्हर्नर जनरलने बिनशर्त शरणागती पत्करली. 451 वर्षाची पोर्तुगीज राजवट मुळात सकट उकडून फेकली आणि 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा अखेर भारताच्या कुशीत परत आला. 15 ऑगस्ट 1947 ला भारतात स्वातंत्र्य मिळाले खरे, पण 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद मुक्त झाले आणि 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. हा केवळ जमिनीचा तुकडा परत मिळवण्याचा अधिकार मिळवण्याचा लढा नव्हता, तर भारताने सार्वभौमत्व आणि कोट्यावधी देशबांधवांच्या अस्मितेचा लढा होता. स्वातंत्र्य एकाच दिवसात पूर्ण झाले नाही, त्याच्या मागे अनेक अज्ञात हुतात्म्याचा घाम आणि रक्त सांडले आहे. गोवा आणि हैदराबाद मुक्ती संग्रामातील क्रांतिकारकांचे हे योगदान तुम्हाला कसे वाटले? या इतिहासातील कोणता प्रसंग तुमच्या अंगावर सर्वात जास्त काटा आणतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि माहिती विश्व चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.